महिन्यात एकच गॅस मिळणार। हॉटेलचे व्यवसाय गॅस वाचून बंद पडणार का? गॅस खरंच बंद पडणार आहे का? गॅसचा तुटवडा खरंच भासू लागला आहे का? या गोष्टी खरंच शक्य आहेत का? तेच आपल्याला पाहायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। गॅसच्या तुटवड्यामागे काय कारण आहेत ते पाहणार आहोत। भारतापासून खूपच लांब असणाऱ्या इराण इस्रायलचे युद्ध सध्या सुरू आहे, पण त्याचा परिणाम आपल्याला आपल्या घरात होतोय। ते कसं बघूया। युद्ध चालू झाल्यापासून आपण पाहतोय सगळीकडे LPG सिलेंडरच्या तुटवड्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळू लागलेल्या आहेत। एवढ्या लांब युद्ध चालू आहे तरी पण लगेच आपल्या भारतात त्याचा परिणाम कसा होतोय, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल। आणि हा प्रश्न पडणं खरं तर साहजिकच आहे। तर LPG गॅस आपल्याला UAE मधून येतो। भारताला जेवढा नॅचरल गॅस लागतो त्याच्या जवळपास 50% गॅस हा आपल्याला बाहेरूनच मागवला जातो, ज्यामध्ये मोठी आयात कतार, कुवेत, सौदी अरेबिया या आखाती देशांमधून केली जाते। गॅसची वाहतूक कशी केली जाते असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर आखाती देशांमधून नॅचरल गॅस मागवला जातो। तो मागवताना गॅस स्वरूपात वाहतूक करणं खरंच कठीण असतं, कारण एवढ्या लांबून गॅस स्वरूपात वाहतूक करून तो आपल्या देशात आणणं हे कठीण गोष्ट आहे। त्यामुळं त्याला आधी गॅस मधून लिक्विड मध्ये कन्वर्ट केलं जातं। या गॅसला -162 डिग्री पर्यंत थंड केलं जातं, तेव्हा तो गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो। आणि जेव्हा लिक्विड मध्ये आल्यानंतर याला लिक्विफाईड नॅचरल गॅस असं म्हटलं जातं। गॅसला लिक्विड मध्ये कन्वर्ट केलं की त्याचा आकार कमी होतो, कारण वायूपेक्षा द्रवाची घनताही जास्त असते। त्यामुळे या गॅसचा आकार हा 600 पटीने कमी होतो आणि त्याची वाहतूक करणं मग सोपं होतं। त्यामुळे ही प्रक्रिया केली जाते। मग तो गॅस एका खास जहाजामध्ये भरला जातो। अशा जहाजामध्ये लिक्विफाईड नॅचरल गॅस बनण्याची व्यवस्था असते, त्याला क्रायोजेनिक टँकर असं म्हणतात। आखाती देशाच्या बंदरावरून म्हणजेच सौदी अरेबियामध्ये असलेल्या कतारमधल्या बंदरावरून हा गॅस भारतामध्ये आयात केला जातो। जहाजात गॅस भरला की तो तिथेच जवळच इराणच्या आखातात म्हणजे पर्शियन गल्फ मध्ये प्रवेश करतो आणि पुढे जाऊन ओमानच्या आखाताकडे त्या जहाजांना यावं लागतं। पण त्या जहाजांना त्यासाठी होर्मुझची ही मॅपवर दिसणारी समुद्रधोनी पार करावी लागते। ही समुद्रधोनी पार केली तरच त्यांना भारताकडे येता येतं। भारताची जवळपास 85 ते 90% गॅसची जी आयात आहे ती रमुजच्या समुद्रधोनीच्या मार्गे केली जाते। पण सध्या इराण आणि इस्रायल अमेरिकेचं युद्ध सुरू आहे। यांच्यातल्या या संघर्षामुळे इराणनं आपलं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी म्हणा किंवा दोन्ही देशांवरती आणि जगावरती दबाव टाकण्यासाठी या रमुजच्या समुद्रधोनीत नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जहाजांसाठी हा मार्ग जवळपास बंदच आहे, त्यामुळे तिथून वाहतूक ज्या जहाजांची होत होती ती जवळपास थांबलेली आहे आणि त्याचाच फटका भारतालाही बसतोय। असा हा सगळा एकूण विषय आहे। त्यामुळे युद्धाचे परिणाम आता आपल्या किचन पर्यंत, आपल्या खिशापर्यंत या युद्धाच्या झळा बसायला लागलेल्या आहेत। त्यामुळं या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।